आज मला एवढं मोठं पार्सल रिसिव्ह झालं होतं काय ते तुम्हाला पुढे समजेलच. तोपर्यंत आम्ही सकाळ सकाळ मॉलमध्ये गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता एवढी सारी शांतता होती आणि शॉप पण आणखी ओपन झालेले होते सगळीकडे ना. पहिल्यांदाच मी एवढी शांतता बघत होते मॉलमध्ये, कारण ज्यावेळेस आम्ही येईल ना त्यावेळेस एवढा गजबज असतो ना, सगळीकडे नुसता गोंधळ गोंधळ चाललेला असतो आणि लवकरच पोहोचलो होतो आम्ही हा पिक्चर बघायला क्रांतीज्योती विद्यालय थोडा, त्यामुळे थोडासा टाइमपास पण केला. आणि हे बघा काय घ्यायचं शिवा, तर त्याला खायचे होते पॉपकॉर्न. आणि तोपर्यंत पिक्चरचा टाइम पण झाला होता. म्हटलं चला पॉपकॉर्न घेऊन जाऊयात आणि थोडंसं टाइमपास करत करत पिक्चर बघायला पण छान वाटतं. मी एवढे सारे पॉपकॉर्न घेतले, त्या पॉपकॉर्नच्या नादामध्ये मी दुसऱ्या स्क्रीनला चालले होते, पण नंतर समजलं की मी दुसरीकडेच चालले, मग रिटर्न आले. आणि फायनली पिक्चर चालू झाला आणि हा पिक्चर बघताना खरंच असं वाटलं की मी ना मराठी शाळेमध्ये शिकले नाही याचा मला खूप सारा अभिमान आहे. एवढा छान पिक्चर आहे ना हा. थोडासा कॉमेडी आहे, थोडासा इमोशनल पण आहे आणि बघण्यासारखा आहे खूपच छान. आणि मग पिक्चर संपल्यावरती म्हटलं चला पेट पूजा करूया. तेवढी काही भूक नव्हती कारण पॉपकॉर्न पण खूप सारे खाल्ले होते. मग वडापाव आणि एक बर्गर घेतला होता, पण मी ना बर्गर बाजूला ठेवला आणि वडापाव खाल्ला, कारण मला तिथला वडापाव खूपच आवडतो. नंतर आम्ही एका शॉपिंग मध्ये गेलो होतो आणि माझी अशी काही विंडो शॉपिंग चालू होती तिथे, तर मला तर काही घ्यायचं नव्हतं. जे काही छान दिसेल ते मी फक्त ट्राय करत होते. आणि म्हणतात ना कुणाचं काय तर कुणाचं काय, मी इकडे माझी विंडो शॉपिंग चालू होते आणि इकडे पण शिवांगची पण विंडो शॉपिंग चालू होते. ते ना त्याचे काय खेळणे असेल ते बघण्यात व्यस्त होता. आणि घरी आल्यावरती एवढं मोठं पार्सल आमची वाट बघत बसलो होतं, तरी आम्ही मागवली ती मॅट्रेस आणि खूपच छान असं त्याचं पॅकिंग पण आलं होतं आणि क्वालिटी पण खूपच छान आहे याची. आणि संध्याकाळी म्हटलं आता काय करायचं जेवायला, कारण दिवसभर तर बाहेर खाल्लं होतं. म्हटलं चला दाल पालकच करूयात आणि छान अशी दाल पालक फोडणीला टाकली. आणि ज्यावेळेस मी दाल पालक करते ना मला ती भातासोबतच खायला खूप आवडते. चला तर मग आजसाठी एवढंच, तोपर्यंत बाय.